महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळंब पावसाने दडी मारल्याने शिराढोण परिसरातील शेतकरी हवालदिल दुबार पेरणीचे संकट उभे। कळंब तालुक्यातील शिराढोण मंडळातील शेतकरी सध्या पावसाच्या अनियमिततेमुळे चांगलेच संकटात सापडले आहेत। सुरुवातीला समाधानकारक पावसामुळे समाधान व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता चिंता आणि हतबलतेचे सावट पसरले आहे। शिराढोण हे कळंब तालुक्यातील सर्वात मोठे शिवार असून सुमारे 26,000 हेक्टर क्षेत्रावर शेती केली जाते। या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे। मात्र सध्या पावसाने तब्बल 20 ते 25 दिवस पाठ फिरविली असून जमिनीतील ओलावाही पूर्णपणे कमी झालाय। यामुळे काही ठिकाणी पेरलेले बियाणे उगवलेच नाही आणि जिथे उगवले तिथे पिकं शेवटच्या घटका मोजत आहेत। ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनी स्प्रिंकलरच्या सहाय्याने शेती वाचविण्याचा प्रयत्न सुरू केलाय। मात्र अनेक शेतकरी अजूनही पेरणीसाठी योग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे। आमच्या प्रतिनिधीने शेतशिवारात भेट दिली असता तेथील शेतकरी सतीश महाजन, सुरेश महाजन, चंद्रकांत महाजन, बबन वाघमारे, रवी वाघमारे, नंदकुमार पाटील, गोपीनाथ राऊत यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की सोयाबीनसह इतर पिकांची वाट खुंटली असून काही पिके कोमात जाण्याच्या मार्गावर आहेत। ज्यांच्या शेतात अजून पेरणीच झाली नाही असे शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत। परिस्थिती अशीच राहिल्यास शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी तौफिक मोमीन, धाराशिव जिल्हा प्रतिनिधी, शिराढोण। त्यावरती सुरुवातीला लवकर पाऊस पडला, त्याच्यामुळे आम्ही पेरण्या ओली प्रमाणात लवकर केल्या, पण लेट साथ दिना त्याच्यामुळे भिजवाभिजवी चालू केली। पण बाजरी व्हायची ती व्हायला लागली। पाऊस पडणार होता पण रोज आज पडेल उद्या पडेल, त्याच्यामुळं बाजरी व्हायला लागलेली आहे। काय म्हणाले वेळेवर पाऊस मगाच वेळेवर पाऊस आहे, पेरणी मिरगामध्ये झाली। आता पाऊस उघडल्यामुळं धानं लागले सुकायला सगळे। पावसानं उघडीप दिल्यामुळं धानं सुकायला, बरोबर आहे। अजून कधी रोगराई पडायली का त्याच्यावर? काही रोगराई सारे भोक पडले सगळे पानाची। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।